नमस्कार शेतकरी मित्रांनो, बघा आता शासन नवनवीन योजना आखत आहे, नवनवीन आणत आहे आणि त्यामध्ये अनुदानावर बऱ्याच योजना शासनाकडे कृषी सिंचन असेल, त्याच्यानंतर अनेक कृषी विभागामार्फत कृषीच्या शेतकऱ्याच्या शेती लगत अशा बऱ्याच योजना आहेत. तर शेती लगत म्हणावं लागेल त्याला, आहे का नाही? तर अनुदानावर काय करत आहे, राबवत आहे. इथून पाठीमागं ही काय करत होतं, वेगवेगळ्या योजना राबवत होतं. आता ही सध्या काय करत आहे, वेगवेगळ्या योजना शासन काय करत आहे, राबवत आहे. आपल्याला ते आपण पाहत आहोत. आपल्याला कृषी विभागाच्या मार्फत काय केलेलं आहे, सांगितलेलं आहे, की 100% अनुदानावर बियाणे वितरण केलेलं आहे. चालू आहे आता. हे सध्या आता हंगाम आहे, उन्हाळी म्हणावं लागेल. त्यामध्ये तेलबिया वितरण शासनाने 100% अनुदानावर केलेलं आहे. आणि मग ज्या शेतकऱ्यांना त्या तेलबियाचा लाभ घ्यायचा असेल त्याने काय करायचं आहे, तात्काळ अर्ज दाखल करायचा आहे. तर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यामध्ये काय झालेले आहे, तर हे शेतकरी काय करू शकतात, अर्ज करू शकतात. पण काही जिल्ह्यामध्ये अर्जाला तेलबियासाठी एकच काय केलेलं आहे, बियाणं देतात. मग ते भुईमूग आणि तिळाचं बियाणं वितरण करण्यासाठी शासनाने जी-आर काढलेला आहे आणि आवाहन केलेलं आहे. पण काही भागामध्ये फक्त भुईमुगाचं बियाणं वितरित केलं जातं. काही भागामध्ये फक्त तिळाचंच बियाणं वितरित केलं जातं आणि काही जिल्ह्यामध्ये दोन्हीही बियाणं काय केलं जातं, वितरित केलं जातं. आणि मग त्यामुळं मग ज्या शेतकऱ्याला अर्ज करायचा आहे, त्यांनी काय करायचं आहे, आपले जे कागदपत्रं लागतात अर्ज करण्यासाठी, आधार कार्ड लागतं, त्यानंतर बँक पासबुक म्हणा आणि त्यानंतर आधारला लिंक असलेला मोबाईल नंबर, त्यानंतर आपल्याला फार्मर आय-डी लागतो. ह्या गोष्टी लागतात. ह्या सर्व काही 3 हे आहेत, कागदपत्र ती काय म्हणतात लागतात. त्यानंतर ज्यांनी फार्मर आय-डी काढला नाही त्यांनी मग आधारवर व्हेरिफाय करायचं आहे आणि अर्ज आता कुठं करायचा आहे, तर तुम्हाला अर्ज महा-डी-बी-टी पोर्टलवर अर्ज करायचा आहे. कारण सर्वच योजना शेतकऱ्यांसाठी शेतकरी योजना म्हणावं लागेल ते शेतकरी पोर्टल, महा-डी-बी-टी पोर्टल. त्या पोर्टलवर शेतकरी योजना असतात. सगळं शेतकरी संबंधित सर्वच योजनेचा लाभ आपल्याला तिथून घेता येतो. मग त्यामुळं मग ह्याही वेळेस काय केलं, महा-डी-बी-टी पोर्टलवर जाऊन तुम्ही काय करायचं आहे, अर्ज लॉग इन करायचा आहे. मग जर तुम्हाला जमत नसेल तर जवळच्या शेती सुविधा केंद्रामध्ये जाऊन तुम्ही अर्ज करू शकतात. जे इथून पाठीमागं तुम्ही ठिबक असेल, स्प्रिंकलर असेल, आणखीन इतर फवारा म्हणा, सौरचलित फवारा म्हणा, आहे का नाही, ह्यासाठी जे अर्ज केले होते, त्याच पद्धतीने तसाच अर्ज काय करायचा आहे, तेल बियाणासाठी अर्ज करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला 100% अनुदानावर बियाणं वितरित केलं जाणार आहे. त्यासाठी तुमचा फार्मर आय-डी हा अत्यावश्यकच आहे. कारण शासनाने आतापर्यंत वेळोवेळी सांगितलेलं आहे. कारण ते महा-डी-बी-टी पोर्टलवर तसं ऑप्शनच आहे. कारण आधारच्या सहाय्याने जर तुम्ही लॉग इन करायला गेलात, शेतकरी स्तरावर जर बी येतंय करता काही अडचण नाही. तरी त्याला ओ-टी-पी यायला थोडासा कालावधी लागतो आणि फार्मर आय-डीच्या सहाय्याने केल्यानंतर सहजासहजी काय होते, आपली नोंदणी होते. मग ज्यांना तीळ बियाणं लावायचं असेल, हावरी म्हणावं लागेल त्याला, किंवा मग ज्यांना भुईमूग पेरायचा असेल, अशा शेतकऱ्यांनी तात्काळ काय करायचं आहे, अर्ज दाखल करायचे आहेत. मग ते विभागाच्या माध्यमातून सुद्धा काय केलेलं आहे, आवाहन केलेलं आहे, की तुम्ही तात्काळ लवकरात लवकर काय करायचे आहे, कृषी ऑनलाईन अर्ज दाखल करायचे आहेत आणि त्या बियाणाचा 100% जे अनुदानावर बियाणं वितरित करणार आहे ना शासन, त्याचा लाभ घ्यायचा आहे. मग सर्वच महाराष्ट्रातील सर्वच जिल्हे त्याच्यामध्ये पात्र आहेत. फक्त काही जिल्ह्यामध्ये भुईमूग आहे, तर काही तीळ आहे आणि काही तीळ आहे, तर काही भुईमूग नाही. असं काय केलेलं आहे, फेरबदल झालेला आहे आणि काही जिल्ह्यामध्ये तर भुईमूग बी आहे आणि तीळही आहे. मग ज्या शेतकऱ्यांना याचा लाभ घ्यायचा असेल, ते काय करू शकता तुम्ही, भुईमुगाचा किंवा तिळाचा लाभ घेऊ शकता. आणि त्याचं काय करू शकतात, अनुदान वगैरे म्हणजे ते आता फ्रीमध्येच बियाणं काय केलं जाणार आहे, वाटप केलं जाणार आहे. कारण इथून पाठीमागेही असंच वेगवेगळ्या पद्धतीने काही दुकानदाराला वगैरे टेंडर दिलं जात होतं. पण आता ह्यावेळेस कशी वाटप करतात काय माहीत. पण 100% अनुदानावर काय केलेलं आहे, बियाणं वितरित करण्यासाठी अर्ज शेतकऱ्याकडून मागवलेले आहेत. मग जे शेतकरी इच्छुक असतील, ज्यांना बियाणं पाहिजे, अशा शेतकऱ्यांनी काय करायचं आहे, तात्काळ आपला अर्ज दाखल करायचा आहे. कारण इथून पाठीमागं जसे तुम्ही महा-डी-बी-टी पोर्टलवर अर्ज करीत होते, तशाच पद्धतीचं ते तशाच हिशोबाने आपले अर्ज काय होणार आहेत, करावं लागणार आहेत.
धन्यवाद.